आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे तुळजापुरातनं। तुळजाभवानी देवस्थानाच्या 4121 एकर इनामी जमिनीचा महाघोटाळा उघड झालेला आहे। देवस्थानाची ही जमीन नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे हडपली आहे। महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून यामध्ये अधिकारी, विश्वस्त आणि नेत्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांना अद्याप लेखी आदेश मिळालेले नाहीत। ज्या 4121 हेक्टर आहेत, या 4121 हेक्टर जमिनींपैकी 403 एकर जमीन ही मुख्य न्यासाला अंधारात ठेवून खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आलेली आहे। ज्या अधिकाऱ्यांनी हे सगळं केलेलं त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। सर्व जमीन पुन्हा देवस्थानाच्या मुख्य सातबाऱ्यावरती देवस्थानाच्या मालकीची झाली पाहिजे आणि आतापर्यंत झालेल्या या फेरफार या घोटाळ्यामध्ये जे काही नुकसान देवस्थानचं झालेलं आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशातून वसूल केलं पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही करतो आहोत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांच्याकडनं। बालाजी, नक्कीच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थानच्या इनामी जमीन जवळपास 4121 एकर जमिनीचा जो घोटाळा आहे तो समोर आलेला आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जी आहे ती हा आरोप करण्यात आलेला आहे। मंदिरामध्ये हा घोटाळा झाल्याचा आरोप मंदिर महासंघाने केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मंदिर महासंघाच्या वतीने महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या निवेदनाची दखल देखील आता महसूल मंत्र्यांनी घेतलेली आहे। महसूल मंत्र्यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांना याबाबत चौकशी समिती नेमून तातडीने चौकशी करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणामुळे एकच धाराशिव जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते। खरं तर हे 2010 पासूनचं प्रकरण आहे। 2010 मध्ये 10 पासून मंदिर महासंघाच्या वतीने जे आहे तो याचा पाठपुरावा केला जातोय। मंदिर संस्थांची जी इनामी जमीन आहे त्याचा ती जमीन इतर खासगी व्यक्तीच्या नावे केल्याचा आरोप जो आहे तो मंदिर महासंघाने केलेला आहे। त्याच्यामध्ये अनेक तत्कालीन अधिकारी आहेत, मंदिर संस्थांचे अधिकारी आहेत आणि या धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय तुळजाभवानी देवस्थानाच्या या मोठ्या जमिनीचा अपहार समोर येतोय। महसूल मंत्र्यांनी चौकशी समिती नेमून चौकशीचे आदेश दिलेत।